पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आता मेट्रो स्टेशनच्या समोर आंदोलन सुरू करण्यात आलं। पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल होणार होतं, परंतु पावसामुळे ते रद्द झाल्याने महाविकास आघाडीच्या वतीने आज पुण्यातील मेट्रोचं उद्घाटन केलं जाणार आहे। त्यासाठी आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। महत्त्वाची बातमी, पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मेट्रो स्टेशनच्या समोर आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। तर पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते काल होणार होतं, परंतु पावसामुळे ते रद्द झाल्याने आज महाविकास आघाडीच्या वतीने ते उद्घाटन करण्याची भूमिका घेतलेली आहे। पुण्यात महाविकास आघाडीच्या वतीने आता मेट्रो स्टेशनच्या बाहेर आंदोलन सुरू आहे। सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। मी थेट चंद्रशेखर यांच्याकडे जातोय। चंद्रशेखर, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आपण बघू शकतोय। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी मेट्रोच्या समोर घोषणाबाजी देत आहेत। काल याच ठिकाणी जे आहेत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, परंतु पावसामुळे हे उद्घाटन थांबलं आणि खरं तर आज महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन घोषणाबाजी करत आहेत। महाविकास आघाडीचे नेते आहेत प्रशांतजी जगताप, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, काय सांगाल? आंदोलन काल पुणेकरांचा अवमान करण्यात आलेला आहे। ज्या पुणेकरांच्या टॅक्स मधून ही मेट्रो चालू होती, ती मेट्रो पुण्यात मोदीजींची चिखलामुळे सभा होणार नाही, यामुळे या कारणास्तव ती कालची नकार रद्द करण्यात आलेली आहे। मुळात मोदीजीच्या खिशातले पैसे नाही, पुण्याच्या टॅक्स मध्ये पैसे आहेत आणि मला असं वाटतं की या ठिकाणी मोदीजी आणि भाजप पुणेकरांना गृहीत धरत आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी एक गेट क्रॉस करून ही मेट्रो चालू करण्यासाठी आतमध्ये जाणार आहोत। मेट्रोवरती कोट्यवधीचा खर्च सुद्धा झाल्याचा आरोप होतो। कालच्या सभेवर 4 कोटी रुपये खर्च केले पुणे महानगरपालिकेने, पुणे मेट्रोने। हा पैसा मोदींचा किंवा भाजपचा नाही, हा पुणेकरांचा आहे। त्यामुळे मोदींनी या ठिकाणी पुणेकरांना गृहीत धरू नये। पुणेकर या मोदींना आणि भाजपला नक्की त्यांची जागा दाखवू देतील। काँग्रेसचे सुद्धा पदाधिकारी या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आक्रमक सगळे झालेले आहेत। खरं तर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, त्याचबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष, शिवसेनेचे शहराध्यक्ष, सगळे पदाधिकारी या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये सगळं आंदोलन सध्या सुरू आहे। शिवाजीनगर येथील सिव्हिल कोर्ट या ठिकाणचं हे मेट्रो स्टेशन आहे आणि या सगळ्या मेट्रो स्टेशनवरती आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत, काय सांगाल? धंगेकरजी या ठिकाणी आंदोलन करतात। मेट्रो ही आजच चालू झाली पाहिजे। काल मेट्रोचं उद्घाटन होतं आणि एक तर पंतप्रधानांनी चौकातल्या उद्घाटन आलं नाही पाहिजे। पुणेकरला वेठी धरायचं आणि करोडो रुपयाचा कालचा जो चुराडा झालाय जनतेच्या कर रुपाने, हा थांबवला पाहिजे आणि मेट्रो ही आजच्या आज चालू झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि पुणेकरला वेठी धरण्याचा आम्हाला काही अधिकार नाही। शिवसेनेचे शहर अध्यक्ष आहेत। आज ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी वेळोवेळी पुणे शहराच्या विकासामध्ये वास्तवात खीळ घालण्याचं काम करतात, ज्या पद्धतीने पुणेकरांचे पैसे, शासनाचे पैसे वाया घालवतात, मनमानी कारभार करतात, त्यांना वाटेल त्या दिवशी त्यांनी उद्घाटन करायचं, त्यांना वाटेल त्या दिवशी त्यांनी रद्द कार्यक्रम करायचा, अशा पद्धतीने पुणेकरांना वेठीस धरण्याचं काम हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला दाखवलं जाणार आहे। या ठिकाणी तिन्ही पक्षाचे आपण बघू शकतो कार्यकर्ते, नेते आक्रमक होऊन मेट्रो सुरू करण्याची मागणी करत आहेत, घोषणाबाजी करत आहेत। या मेट्रोच्या कालच्या कार्यक्रमासाठी कोट्यावधीचा खर्च झाल्याचा आरोप सुद्धा या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे। ही मेट्रो आजच्या आज सुरू करा ही प्रमुख मागणी घेऊन सगळे हे सगळे नेते जे आहेत शिवाजीनगर इथल्या सिव्हिल कोर्टाच्या समोर आपल्याला आंदोलन करताना दिसत आहेत। शिवसेनेचे शहर अध्यक्ष आहेत संजयजी मोरे, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। संजयजी, वेगवेगळ्या काय सांगाल संजयजी? मोदी सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? पुण्याच्या मेट्रोचं तुम्ही किती वेळा उद्घाटन करणार आहात?
याच ठिकाणावरनं मोदींनी याच्या अगोदर उद्घाटन केलं होतं आणि याच ठिकाणावर फक्त 1.5 किलोमीटरची मेट्रो सुरू करण्याकरता पंतप्रधान पुणे येतात. स्वतःला मिळवण्याकरता पुणेकरांच्या पैशाचा किती वेळा अपव्यय करणार आहात. मोदी येणार म्हणून पुण्यातले खड्डे बुजवले जातात. मग एवढ्या पावसामध्ये पुणेकरांच्या पाठीचे मणके दुखायला लागले पण खड्डे बुजले नाही. पण मोदी येणार म्हणून फक्त त्या मार्गावरचे खड्डे बुजले जातात आणि तरी मोदी पावसाला घाबरून येत नाहीत. हा पुणेकरांचा अपमान आहे. हा मेट्रो सुरू करणाऱ्या पुणेकरांना सेवा देणार आहेत याचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कधी भी सहन करणार नाही. मेट्रो सुरू झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. तुमच्यात दम नाही तर आमच्यात दम आहे. आम्ही ही मेट्रो सुरू करून दाखवतो. फक्त एक टेक्निशियन द्या, ड्रायव्हर द्या. आम्ही या ठिकाणी मेट्रो आम्ही सुरू करून दाखवतो. मेट्रो आमच्या हक्काची आहे, आमच्या पैशाची आहे. ती सुरू झाली पाहिजे ही या ठिकाणी आमची मागणी आहे. पुण्याची मेट्रो या ठिकाणी हा पुणेकरांचा अवमान आहे. नरेंद्र मोदींच्या खिशात हा पैसा नाही, हा पुण्याच्या टॅक्स मधला पैसा आहे. नरेंद्र मोदींची सभा चिखलात होऊ शकत नाही. या कारणास्तव कालचं उद्घाटन रद्द करण्यात आलेलं आहे आणि म्हणून काल आम्ही इशारा दिला होता. आजही चंद्रशेखर, तर पुण्यातील दृश्य आपण पाहतोय. पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मेट्रो स्टेशनच्या बाहेर आंदोलन सुरू करण्यात आलं. आंदोलक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.